इयत्ता चौथी परीक्षा 2026 26 एप्रिल 2026ला जो झालेला पेपर होता त्याच्यामधील 27वा प्रश्न आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एवढा सोपा प्रश्न परत कधीही चुकणार नाही। तर याच्यामध्ये बघा, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल विचारले। मग स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यात असतो? ऑगस्ट महिन्यात, म्हणजे 15 ऑगस्टला असतो। मग ऑगस्ट महिन्यात दिवस किती असतात? तर 31 दिवस असतात। मग हे माहिती पाहिजे की जर ज्या महिन्यात 31 दिवस असतात त्या महिन्यातले 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे काय असतात? 31 दिवसांचा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येत असतात, बाकीचे वार 4 वेळा येत असतात। मग त्याच्यामध्ये आता ऑगस्ट महिना किती दिवसाचा? 31 दिवसाचा आहे, त्याच्यामुळे 1 तारखेला, मग आता तिथं आपल्याला वार दिला आहे, शुक्रवार दिला आहे, तो कधीचा आहे? 15 ऑगस्टचा आहे। जर 15 ऑगस्टला शुक्रवार असेल तर तोच वार रिपीट किती दिवसांनी होत असतो? 7 दिवसांनी। मग आपल्याला वापस 1 तारखेचा वार माहिती पाहिजे, म्हणून 15मधून 7 वजा केले 8 आले, 8मधून 7 वजा केले 1 आले, म्हणजे 8 आणि 1 तारखेचा जो वार आहे तोच वार 15 तारखेला आहे असेल। मग 15 तारखेला शुक्रवार आहे म्हटल्यानंतर 8 आणि 1 तारखेला पण शुक्रवार येणार। मग 1 तारखेला जर शुक्रवार असेल तर 2 तारखेला शनिवार आणि 3 तारखेला रविवार, तर ह्या 3 दिवसाचे वार रिपीट होतील आणि ते 5 वेळा येतील। म्हणून याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 येईल, शुक्रवार, शनिवार, रविवार। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा हा प्रश्न बरोबर आला होता की चुकला हे कमेंट करायला विसरू नका।